डोकं वर काढतात त्यावेळी भगवंत अवतार घेतो आणि असुरी प्रवृत्तीचा नाश करतो. आज नरसिंह जयंती आहे. आज सुद्धा हिरण्यकश्यपू सारख्या असुरी वृत्तीचा वध करण्यासाठी भगवंतांनी नरसिंह अवतार घेतला होता. आपल्या सर्वांना नरसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर पद्माकर सबनीस सम्यक परिवारातर्फे प्रास्ताविक करण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. प्रास्ताविक जरी असलं तरी माझं भाषण फार पसरणार नाही याची मी दक्षता घेईन. मी जरी एकटा उभा असलो तरी मी प्रतिनिधी आहे आपल्या सर्वांचा. सम्यक कोण तर सम्यक हा शब्द जास्त करून बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये वापरला जातो. संस्कृत शब्द आहे. बौद्ध आणि जैन ह्या तत्त्वज्ञानामध्ये सम्यकचा खूप व्यापक असा अर्थ आहे. सम्यक म्हणजे पूर्ण, परिपूर्ण, उत्तम आणि योग. योग म्हणजे तुम्ही आम्ही एकत्र येणे. उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व सम्यक परिवार या ठिकाणी या कार्यक्रमासाठी एकत्र आलेलो आहोत. आपल्या पाठीमागं खुर्च्यांची व्यवस्था करावी. उपस्थित आपण सर्व कर्मशीळ, आचारशीळ, दानशीळ, धर्मशीळ, शुचिस्मंत, पुण्यशीळ, अंतरशुद्ध, कृपाळू. समर्थांच्या या वचनाप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि आप्तेष्टांचे मी स्वागत करतो. मित्रांनो, 5 वर्षापूर्वी आम्ही एक कार्यक्रम घ्यायचं ठरवलं. त्याचं नाव होतं विजयोत्सव. विजयाचा उत्सव. आपल्यामधील आदरणीय VN देशमुख, ज्यांना आपण विजूदादा असं म्हणतो, त्यांचं सेंड ऑफ करायचं ठरवलं. पण झालं उलटं, त्यांना सेंड ऑफ दिलं आणि ते जास्त बिझी झाले. आणि त्यावेळी ह्या गटाला असं काही नाव विशेष असं नव्हतं. नंतर काही दिवसांनी आम्ही आदरणीय विनायक मामा देशपांडे यांचा 75वा वाढदिवस म्हणजे अमृतोत्सव साजरा केला आणि त्यावेळी पहिल्यांदा सम्यक असं नाव समोर आलं. मग अजून कार्यक्रम होत गेले. त्यामध्ये मोहनजी भागवत जेव्हा शहरामध्ये आले होते त्यावेळेस कार्यकर्त्यांचं एकत्रीकरण असेल किंवा सुभाषांनांचा परतूरमधील उत्सव असेल, हैदराबाद मुक्ती संग्रामाचा कार्यक्रम असेल, असे विविध कार्यक्रम या परिवारामार्फत आपण घेत आहोत. त्यातलाच हा एक छोटाखानी कार्यक्रम. हा कार्यक्रम किंवा असे कार्यक्रम का करायचे तर उत्तम गुणनितुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे. आपल्या समाजातील आपल्या आजूबाजूला असे उत्तम पुरुष असतात की जे स्वतःसाठी कमी आणि समाजासाठी, राष्ट्रासाठी जास्त जगतात किंवा झिजतात. असा देवासाठी, राष्ट्रासाठी झिजणारे उत्तम पुरुष यांचा आपण काहीतरी आदर्श घ्यायला हवा. हा एक साधा विचार मनात घेऊन आपण असे कार्यक्रम घेत असतो. मित्रांनो, राष्ट्रभक्ती म्हणजे काय? सध्या युद्ध सुरू आहे म्हणजे फक्त सीमेवर जाऊन बंदूक हातामध्ये घेऊन गोळीबार करणे म्हणजे राष्ट्रभक्ती आहे का? तर नाही. तर आपल्या मातृभूमीच्या, आपल्या जन्मभूमीच्या स्मरणार्थ, तिच्या उद्धरणार्थ आपण जे काही कर्म करू, आपण आपल्याला निवडून घेतलेलं कर्म, उदाहरणार्थ कोणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल, कोणी सरकारी नोकरीमध्ये असेल, ते काम व्यवस्थितपणे, नीतीने आणि न्यायाने करणे आणि मातृभूमीचे स्मरण ठेवणे म्हणजे राष्ट्रभक्ती आहे. साधा इन्कम टॅक्स भरणे ही सुद्धा आपण राष्ट्रभक्ती समजू शकतो. आपण जन्मभूमीला, आपण या मातेला माता असं म्हणतो. आज मातृदिन सुद्धा आहे. तर ह्या भूमातेमध्ये जिथे माझा जन्म झाला आहे त्याच्या उद्धरणासाठी मी काहीतरी कार्य करावं, तर असं आपण नेहमीच मनामध्ये ठामलेलं असतो. जालना ही एक पावनभूमी आहे. आता 10 मिनिटापूर्वी जेव्हा आम्ही सर्व मान्यवर एका ठिकाणी बसलो होतो तर जालन्याच्या खूप आठवणी त्यावेळेस झाल्या. तर जालनाला म्हणतात सोने का पालना. म्हणूनच की काय माहीत नाही, पण पंढरे सरांच्या कार्यालयामध्ये गेल्यावर जालनेकरांचा विशेष आदर सत्कार होत असतो. त्यांचं जालन्याप्रती असलेलं प्रेम, भाव तर आहेच, पण जालन्यामध्ये जे काही दाते आहेत, भामाशाह लोक आहेत, त्यांची त्यांना गरज असते. कारण त्यांच्याकडे जे क्षेत्र संस्थेने दिलेलं आहे ते निधी उभारण्याचं आहे.
म्हणून जालन्याच्या लोकांना विशेष आदर त्या ठिकाणी मिळत असतो. जालन्यामध्ये आध्यात्मिक वारसा आहेच. राष्ट्रगुरू, आध्यात्मिक गुरु समर्थ रामदास स्वामी, आनंदी स्वामी, साखरखेड्याचे प्रल्हाद महाराज असे अनेक संत आपल्या भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत. तसेच आपल्याला पद्मविभूषित बद्रीनारायणजी बारवाले सारखे एक विश्वविख्यात व्यक्तिमत्व आपल्या भूमीमध्येच जन्म घेतलेला आहे. जालना हा इंडस्ट्रीयल हब आहे, शिवाय सीड हब सुद्धा आहे. असं शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या उज्ज्वल असलेली जालन्याची परंपरा आपल्याला सर्वश्रुत आहे. आपल्या घरातील माणसाचं कौतुक आपणच करायला हवं. ज्यावेळी आपल्या घरातील एखादा मोठा माणूस किंवा कुटुंबीय आपल्यावर कौतुकाची थाप देतात तेव्हा तो पुरस्कार नोबलपेक्षा देखील मोठा असतो असं समजावं. आपल्याला ABP माहिती आहे, न्यूज चॅनल ABP माझा. मी समजतो ABP माझा आहे. अनंत भास्करराव पंढरे हे हा माझा आहे असं आपण सर्व जालन्यात म्हणत असतो. जालन्याच्या याच पावनभूमीमध्ये म्हणजे मूर्तिवेश ह्या परिसरामध्ये वास्तव्य असलेले अनंत पंढरे सर यांचं शालेय शिक्षण जैन मराठी मीडियममधून झालेलं असून त्यांनी 11th-12th JS महाविद्यालय येथून पूर्ण केलं. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये आम्ही कार्यशाळा घेतली होती. तिथे तज्ज्ञांनी एक छोटंसं सूक्ष्म आम्हाला मार्गदर्शन केलं की मानवाचा मेंदू हा 80% वयाच्या 8 वर्षापर्यंत प्रगत होऊन जातो. म्हणजे ब्रेनची डेव्हलपमेंट 80% वयाच्या 8व्या वर्षापर्यंत झालेली असते. हा 80% प्रगत झालेला मेंदू जालन्यातून बाहेर गेला आणि अनंत कार्य करत आहे. 1.5 महिन्यापूर्वी आम्ही कार्यक्रम करायचं ठरवलं आणि पंढरे सरांचा सत्कार करायचा म्हणून एक तिथी निश्चित झाली. काही तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला तारीख पुढे ढकलावी लागली आणि आजचा 11 मे हा दिवस निश्चित झाला. आता अनंत पंढरे सरांचा सत्कार करायचा, मग कोणाच्या हस्ते करायचा? खूप मोठं प्रश्नचिन्ह आमच्या पुढे उभं राहिलं आणि आम्ही जी नावं शोधली, जी काही लोकांना फोन केले, अपॉइंटमेंट घेतल्या, त्यामध्ये रमण गंगाखेडकर सर, त्यानंतर माधवराव चितळे, गोविंदगिरी व्यास आणि विजयजी चौथाईवाले आणि अजून 4-5 नावं आम्ही शोधली. परंतु ही सर्व मंडळी इतकी व्यस्त आहेत की त्यांच्या वेळेची उपलब्धता आणि सध्याची राजकीय अस्थिरता याचा मेळ जुळणं फार अवघड होतं आणि सुदैवाने आजचा दिवस निश्चित झाला. दिवाकरजी कुलकर्णी यांच्याशी संपर्क झाला असता विजयजी चौथाईवाले यांचं नाव समोर आलं आणि एका मिनिटातच, मी त्यावेळेस उपस्थित होतो, फक्त एका मिनिटामध्ये आम्हाला होकार मिळाला. त्यामुळे विजयजी चौथाईवाले की जे पूर्ण विश्वभ्रमण करत असतात, भारतीय जनता पक्षाचं इंटरनॅशनल अफेअर्स अँड हेल्थ हे मोठं डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे, हे सगळं असून सुद्धा त्यांनी तत्काळ होकार दिला. त्यांना उद्या नॉर्वेला जायचं होतं, पण त्यांनी म्हणलं की मी स्वतः येईल आणि माझ्या खर्चाने येऊन मी माझं सगळं तिकीट बुक करेल आणि उद्या माझ्या कामाला परत निघून जाईल. त्यामुळे विजयजी आपलं मनापासून धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब वैद्यकीय प्रतिष्ठान या संस्थेचे सदस्य असणारे अनंत पंढरे हे त्यांच्यासोबत असणाऱ्या पूर्ण टीममुळे एका छोट्या 15 ते 20 बेडच्या हेडगेवार रुग्णालयाचं मोठ्या 1500 कोटीच्या मेडिकल कॉलेजपर्यंतचा प्रवास करू शकलेले आहे. 40 एकरामध्ये विस्तृत असं रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे सध्या आपल्या समोर पूर्ण होत आहे. समाजाप्रती असलेली सेवाभाव आणि चिकाटी यामुळे आणि संस्थेने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे ते यश संपादन करू शकलेले आहेत आणि नुकतीच त्यांची एम्स म्हणजे जी आपल्या मेडिकल फील्डमधली सर्वोच्च संस्था आहे, सगळ्यात मोठं एम्स दिल्लीचं आहे आणि त्यानंतर सेकंड लार्जेस्ट एम्स हे नागपूरचं आहे. अंदाजे 200 एकरापेक्षा जास्त असलेला परिसर की त्याचं बजेट सरांशी बोलताना सगळे सांगितलं की 800 कोटी रुपये असं काहीतरी बजेट असतं आणि एवढ्या मोठ्या संस्थेचा अध्यक्ष होणं हे जालन्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे कार्यक्रम का करायचे तर अनंत पंढरे सर यांचा सत्कार करण्यामागचा उद्देश एकच की त्यांच्या कार्याचा सन्मान करणे,
त्यांच्याशी आपले असलेले भावनिक नाते आणखीन दृढ करणे आणि त्यांचा अनुभव, मूल्ये, यशोगाथा या सर्वांसाठी आपल्याला मार्गदर्शक ठरतील असा आम्हाला सार्थ विश्वास आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे, पाहुण्यांचे आणि परिवारातील सदस्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि ह्या प्रेरणादायी प्रवासाला सलाम करत पुढच्या कार्यक्रमाची सूत्रे समालोचकास सुपूर्द करतो. धन्यवाद.